महाराष्ट्रात अजून एक स्थानिक पक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने चिडून प्रतिक्रिया व्यक्त करायला लागलेत ते सगळं ऐकल्यानंतर आ उठा हा नवा पक्ष निर्माण होतोय। वांद्रे की रिक्षा एवढेच, म्हणजे मागच्या सीटवर 3 आणि चालवायला 1 राऊत। उद्धव ठाकरेंच्या सोबत कन्फर्म राहतील अशी नावं किती आहेत? म्हणजे शिवसेनेमध्ये एक वर्ग आहे, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहायचं नाही। नंबर 1 म्हणजे त्यांचा जो प्रमुख नेता आहे मराठवाड्याचा आणि आता महाराष्ट्राचाही होऊ घातलेला अंबादास दानवे यांना कन्व्हिन्स केलं की काम संपलं। उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह पुन्हा एकदा लुटलं जाण्याची शक्यता आहे। नमस्कार मंडळी, मी जे आज तुम्हाला माहिती सांगतोय ती फक्त मला आलेली काही प्रेरणा, चेतना, जाणीव अशा स्वरूपात नाही आहे। कारण याच्या आधी एक पोस्ट झालेली आहे, मला वाटलं वेदकुमारांच्या फेसबुकवरती पोस्ट होती की उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा दुसऱ्याच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मला वाटतं वेदकुमारांनी कोणत्या प्रेरणेवर हे केलं होतं, का मला वाटतंय उगाच म्हणून केलं होतं, असे त्यांचं ते म्हणण्याचं गंमत करण्याचं स्वरूप होतं। काय वेदकुमारांच्या खूप गोष्टी मी गमतीत घेत नाही, त्यामुळं मी जरा याचा विचार करत होतो ज्यावेळेला पोस्ट झाली त्याला करूनही आता 3-4 दिवस झाले आणि त्या 3-4 दिवसात नेमकी ती स्थिती येते असं मला वाटायला लागलं आहे। होय मंडळी, उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह पुन्हा एकदा लुटलं जाण्याची शक्यता आहे। काय, माझा बाप चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझं हे चोरलं, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच नाव चोरीलं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, म्हणजे आपण अगदी टाक 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 असं 1 2 3 या बिंदूवर बोलू। फार पाल्लाडिक चर्चा मला करायची नाही आहे। पहिल्यांदा सगळ्यात मोठी तुलना करू एकनाथ शिंदे आणि यांचं बंड आणि आता होत असलेलं बंड याविषयीची। एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं, त्याला काही कायदेशीर कारणाने परवानगी मिळाली। त्याच्यामध्ये कारण होतं की एकनाथ शिंदेंच्याकडे बहुसंख्येने आमदार होते, एकनाथ शिंदेंच्याकडे खासदार होते, एकनाथ शिंदेंच्याकडे नगरसेवक नव्हते, कारण त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हत्या। अस्तित्वात नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी काही वेगळा गट स्थापन केला असता तरी त्याला काही व्हॅल्यू राहिली नसती। त्यामुळे त्यांच्यासाठी ती संख्या जमा करणं हे खूप जिकरीचं काम होतं। आता स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल की अजून महत्त्व वाढलं, अजून जिकरीचं काम वाढलं। नाही, आता खूप सोपं काम झालं आहे। कसं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर, म्हणजे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हत्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्तित्वात नाही। म्हणजे पुणे, नाशिक, संभाजीनगर हे काही महत्त्वाची शहरं सोडली तर बाकी ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बट्ट्याबोळ आहे, काय माणसंच नाहीत। त्यामुळं नाहेगा क्या निचोडे का क्या अशी स्थिती आहे, तिथं कोणी फोडण्याची शक्यता नाही आहे। नंबर 2, खासदार आता उरलेत वांद्रे की रिक्षा एवढेच, म्हणजे मागच्या सीटवर 3 आणि चालवायला 1 राऊत, तेवढंच ते उरलेलं आहे। आता त्यातले आता फोडायचे किती आणि काय हा प्रश्न आहे ना मोठा। आणि आमदार आहेत 21 म्हणायला, पण त्यातले बहुतांश जण आता उद्धव ठाकरेंच्या सोबत राहायला तयार नाही आहेत। उद्धव ठाकरेंच्या सोबत कन्फर्म राहतील अशी नावं किती आहेत? म्हणजे घरचा पक्ष, घरची माणसं, असं किती होईल? तर 1 स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, 2 पक्षप्रमुखांचा मुलगा आदित्य उद्धव ठाकरे, 3 पक्षप्रमुखांच्या मेवणीचा मुलगा, म्हणजे तो काय म्हणजे मला नाव पटकन आठवत नाही, तर ते तिसरे एक आमदार आहेत ते। नंबर 4 संजय राजाराम राऊत। एखादा खासदार, मी एखादा म्हणतोय, म्हणजे मला नाही वाटत की असं काय असू शकेल, एखादा अजून एक लोकसभेतला खासदार, नाव कोणतं? मे बी अरविंद सावंत, मे बी, म्हणजे ते असू शकतील, किंवा दुसरे एक आहेत अजून, ते असू शकतील, देसाई, असं कोणीतरी एखादं असू शकेल। उरले 3, वाझे, देसाई आणि सावंत, या तिन्हीपैकी एकच, त्याचे देसाई जास्त शक्यता दिसते मला राहण्याची, बाकी फार अवघड स्थिती आहे। तर हे 2 आमदार, 1 राज्यसभा खासदार, 1 लोकसभा खासदार, असं वगळलं तर या 5 जणांच्या व्यतिरिक्त या पक्षात राहायला कोणीही तयार नाही आहे।
आणि सुषमा अंधारेंच्या सारख्यांची गोची अजून वेगळी झाली आहे. झालंय काय, शिवसेनेमध्ये एक वर्ग आहे, मी का फूट का म्हणतोय तुमच्या लक्षात येईल. शिवसेनेमध्ये एक वर्ग आहे, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहायचं नाही, नंबर एक. नंबर दोन, या वर्गाला दुसरा कोणता पक्ष घ्यायला तयार नाही आहे, म्हणजे भाजप वगैरे असा कोणता पक्ष. नंबर तीन, या वर्गाला एकनाथ शिंदेंच्याकडे जायचं नाही आहे. सोपं आहे, एकनाथ शिंदेंच्याकडे जायचं नाही आहे. भाजप उगाचच बोंब नको म्हणून घ्यायला तयार नाही आहे, कारण भाजपची लोकही चिडतील. आणि उद्धव ठाकरेसोबत राहायचं नाही आहे. या तीन स्थितीमध्ये यांना पर्याय उरतो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच हटवणं, नाव ठेवणं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हटवणं, हा एकमेव पर्याय उरतो. जर हे मुंबईत करायचं असेल तर नगरसेवकांची संख्या तिथे एकमेव ठिकाण आहे जिथं जास्त आहे, आणि तिथे अस्वस्थ झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. म्हणजे मुंबईत भाजपला उद्धव ठाकरेंचा गट वेगळा होऊन उद्धव ठाकरेंच्यापासून तुटून तो या सत्तेत सहभागी होणार असेल तर आनंद आहे, म्हणजे मुंबई मनपामध्ये. त्यामुळं ती फूट लवकर होऊ शकते. पुण्यात 0 आहे. नाशकात 15 पैकी काढणं काय अवघड आहे. संभाजीनगरचा नेता, म्हणजे त्यांचा जो प्रमुख नेता आहे मराठवाड्याचा आणि आता महाराष्ट्राचाही होऊ घातलेला अंबादास दानवे, यांना कन्व्हिन्स केलं की काम संपलं. कारण आता काय चंद्रकांत खैरे शून्यवत झालेले आहेत, फारसं अस्तित्व उरलेलं नाही आहे, वय झालेलं आहे अर्थात, त्याच्यामुळं तशी स्थिती आहे. आणि बाकीच्यांचा ओढा भाजपकडं किंवा वेगळं होण्यासाठीचा आहेच आहे. त्यामुळे या सगळ्यांना जर बाजूला केलं गेलं तर एक वेगळा पक्ष, अजून एका पक्षाची निर्मिती होऊ शकते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपल्याच पक्षासाठी स्वतंत्र चिन्ह आणि स्वतंत्र गोष्टी घ्याव्या लागतील. बघा विचार, म्हणजे मी अयोध्येतच राम मंदिर दर्शनाच्या वेळेला उगाचच काही कॉल आले होते आणि त्या कॉलमध्ये ही जाणीव होत होती की महाराष्ट्रात अजून एक स्थानिक पक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तो स्थानिक पक्ष काही दिवसात होईल असं वाटतं आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं चिडून प्रतिक्रिया व्यक्त करायला लागलेत ते सगळं ऐकल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते आहे की आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात आणखी एक फूट होणार आहे. ती कधी हे लवकरच कळेल आणि त्यातून अजून एक पक्ष शिवसेना शिंदेंचा झाला आणि उबाठा हा एक नवा पक्ष झाला. आता या उबाठातून आ उठा हा नवा पक्ष निर्माण होतोय की र उठा हा नवीन पक्ष निर्माण होतोय की नुसताच बाळासाहेबांची शिवसेना हा नवा पक्ष उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय, हे लवकरच कळणार आहे. त्यामुळं वेट अँड वॉच, आपल्याला एक धक्कादायक माहिती लवकरच बघायला मिळणार आहे. नमस्कार.